आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्षातल्या अष्टमीच्या दिवशी आर्यदुर्गा देवीची हसोळ इथल्या गावी जत्रा भरते. तर मुळातच ती देवी त्या गावची ग्रामदैवता आणि काही घराण्यांची कुलदैवता कशी झाली याचा अभ्यास करण्यासाठी मी काही पुस्तकांमधून माहिती मिळवली. कारण देवीचं जे मूळ स्थान आहे ते कर्नाटकामध्ये अंकोला आहे ना जिल्हा, तिकडे देवीचं मूळ स्थान आहे. आणि तिकडून ती देवी आपल्या अनन्य भक्तांची उपेक्षा होऊ नये, म्हणजे त्यांना प्रवासाचा त्रास होऊ नये आणि ते इतका त्रास घेऊन आपल्या दर्शनाला इतक्या लांब येत आहेत महाराष्ट्रातले आपले भक्त, म्हणून ती देवी स्वयंभूपणे काही गावांमध्ये आली. ती कशी आली? आता अनन्य भक्त म्हणजे काय? तर अनन्य भक्त म्हणजे जो भक्त फक्त एकाच देवतेची किंवा एका देवीची उपासना करतो, दुसऱ्या कोणत्याही देवतेची तो उपासना करत नाही, भक्ती करत नाही आणि त्याला फक्त त्या देवीची भक्तीच हवी असते. भक्ती करणं हेच त्याचं आयुष्याचं ध्येय असतं. असे काही भक्त असतात. ज्यांना भौतिक सुख वगैरे काही नको असतं, फक्त मी देवीची उपासना करणार, इतकंच मला करायचंय. तर असे जे भक्त असतात ना, अशा भक्तांसाठी ती देवी कुडाळ येथील सोनवडे आणि वागदे या गावांमध्ये, तसंच राजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र देवी हसोळ या ठिकाणी ती स्वयंभूपणे येऊन उभी राहिली आहे. ती कशी त्याची कथा मी आता सांगते. 16व्या शतकाच्या मध्यवर्ती किंवा 17व्या शतकाच्या सुरुवातीची ही गोष्ट आहे. त्यावेळेला भालावली म्हणजे राजापूर तालुक्यातील हसोळ या गावामधले श्री पळसुले देसाई असं त्यांचं नाव होतं. हे गृहस्थ दरवर्षी देवीच्या दर्शनाला अंकोला येथे जात असत. अगदी नित्य नियमाने तिकडे जाऊन तिची पूजा अर्चा करणं वगैरे ते करायचे. पण काही वर्षांनी कालांतराने त्यांना वृद्धापकाळाने त्यांचं काय झालं की त्यांना जाता येईन असं झालं. मग एके दिवशी ते देवीच्या दर्शनाला गेले असता अतिशय जड अंतःकरणाने त्यांनी ठरवलं की आता काही याच्या पुढे मी येऊ शकेन असं वाटत नाही. आणि तसं त्यांनी देवीच्या समोर हात जोडून तिला प्रणाम करून सांगितलं की आता ही माझी बहुतेक शेवटची भेट आहे तुझी आणि माझी, देवीची आणि स्वतःची. यापुढे काही मी येऊ शकणार नाही, त्यामुळे या पुढच्या गोष्टींसाठी मी येऊ न शकल्यामुळे मला माफ कर या पुढच्या वर्षांसाठी. असं म्हणून ते त्यांच्या घरी जाऊन झोपले. तर झोपल्यानंतर त्यांना निद्रावस्थेमध्ये देवीने दर्शन दिलं आणि स्वप्नामध्ये येऊन, आणि देवीने सांगितलं की आता इतकी वर्ष तू माझी भक्ती केलेली आहेस, तर आता त्याचा प्रसाद म्हणून किंवा त्याचं फळ म्हणून तुला आता इकडे येण्याची गरज नाहीये. मला माहिती आहे की तू येऊ शकत नाही, तर आता मी तुझ्या बरोबर तुझ्या गावी यायला तयार आहे. अट फक्त एकच आहे की तू फक्त पुढे चालत राहायचं आणि तुझ्या मागून मी येईन आणि तुझं गाव आल्यानंतर आपण तिकडे थांबू. आणि फक्त याची एक अट आहे की तू मागे वळून पाहायचं नाही की मी येते की नाही, माझ्यावरती विश्वास ठेवून तू सतत पुढे चालत राहा. त्याप्रमाणे ते सद्गृहस्थ खूप आनंदाने तसे निघाले त्या गावातून आणि जंगलातून वगैरे रस्ता काढत काढत ते आपल्या स्वतःच्या गावापर्यंत हसोळपर्यंत ते येत होते. पण वाटेत काय झालं की त्यांना छुम छुम देवीच्या पावलांचा आवाज येत होता. त्यांना त्यांच्या घरापर्यंत, घराजवळ मंदिर बांधायचं असेल तिथपर्यंत त्यांना न्यायचं होतं. पण वाटेमध्ये देवीच्या पावलांचा, त्या तिच्या पैंजणांचा छुम छुम असा आवाज येतच होता सतत. त्यामुळे त्या गृहस्थांना सतत मागे वळून पाहण्याची, देवीला सगुण रूप बघण्याची खूप इच्छा होत होती. की मला बघायचं एकदा तरी, देवीचं दर्शन व्हावं. पण ते स्वतःला कंट्रोल करून ते बघत नव्हते. पण काही वेळाने जेव्हा जसं जसं त्यांचं गाव जवळ आलं, जसं की हसोळ गाव आहे, जवळ आल्यानंतर काय झालं की त्यांना राहवलं नाही आणि त्या क्षणाला त्यांनी मागे वळून पाहिलं. त्यांना देवीने सगुण रूप दर्शन दिलं, आशीर्वाद दिला. त्यांनी देवीची पूजा केली वगैरे. पण त्यानंतर देवीने सांगितलं की मी तुला अट घातली होती की तू मागे वळून पाहायचं नाही. आता ती अट मोडल्यामुळे याच्या पुढे मी प्रवास करू शकत नाही. आता इथेच मी राहणार आणि इथेच आता मला तुला माझी भक्ती करण्यासाठी इथपर्यंत तुला यावं लागेल. आणि त्याप्रमाणे त्या देवीने तिकडे वास्तव्य केलं. तिथपासून हसोळ या गावचं नाव देवी हसोळ म्हणायला लागले आणि तिकडे तिची जिकडे पावलं उमटली त्या देवीची, जिकडे ती थांबली, त्या पावलांच्या ठिकाणीच आपलं हे आर्यदुर्गा मातेचं मंदिर आज उभं आहे. बरं, माझं प्रत्येक व्हिडिओ नंतर हे डिस्क्लेमर तर असतंच की मी जी माहिती मिळवली आहे किंवा आता जी मी गोष्ट सांगितली
ती 100% खरी आहे किंवा 100% बरोबर आहे असं मला विश्वास नाहीये. मला ती जी माहिती मिळाली आहे ती सगळी ऐकीव माहिती आहे किंवा काही माझ्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे किंवा ऑनलाईन सर्च करून किंवा काही व्यक्तींकडून मी ती माहिती घेतली, जसं लांजा तालुक्यातले काही व्यक्ती आहेत त्यांच्याकडून मी ती माहिती घेतलेली आहे आणि ती जी मला समजली ती मी या व्हिडिओमध्ये सगळ्यांना सांगितली. बरं, आता याच्याबद्दल कोणाला काही आक्षेप असेल किंवा यापेक्षा वेगळी माहिती कोणाकडे काही उपलब्ध असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मी माझा व्हिडिओमध्ये मी त्याच्यामध्ये करेक्शन्स करून मी पुन्हा एकदा दुसरा व्हिडिओ बनवायला तयार आहे.